मंगल भवन अमंगल हारी द्रवश शरथ पुण्य पुण्य कीर्तन सुनी सुनाई दिल तेरा ग्रामदेवत मारुती यांच्या समोर पुढे पुढे समस्त ग्रामस्थ मंडळी बामणी सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ कथा प्रवक्ते रामचंद्र महाराज सुखीकर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काशीनाथ महाराज पोखरणीकर असा हा सोहळा आपला समारोपाकडे वाटचाल करत आहे। या प्रसंगी पूज्यपाद हरी महाराजांचे वंशज आमचे या पंचक्रोशीचे जे भूदेव आहेत, जे ब्रह्मकर्म करतात, वजूरचे सर्व आमचे ब्रह्मवृंद, जे राजभाऊ महाराज, बाळू महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुंदर अशी चाल म्हणजे आमच्या रोहिदास महाराजांनी आणि राम महाराज जगताप जमलेली सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला आज आपल्या बामणीमध्ये सुंदर कार्यक्रम या ठिकाणी समारोपाकडे वाटचाल करत आहे। फार आनंदाची गोष्ट आहे। या निमित्तानं गाव सर्व एकत्र येतं, लेकीबाळी येतात। वर्षाअखेर गावामध्ये मतभेद असेल, वादविवाद असेल, तंटे असतील, तर या निमित्तानं सर्व माणसं एकत्र येतात, मांडीला मांडी लावून बसतात, एकमेका साह्य करून अवघा धरू सुपंथ या निमित्तानं गावामध्ये शांतता, समृद्धी, समाधान नांदतंय। या हेतून आज आपल्या बामणीतल्या सर्व मंडळीनं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। फार सुंदर तिथून दिंडी प्रदक्षिणा काढीत आणली। सर्व भजनी मंडळीला, गावकरी मंडळीला मनापासून धन्यवाद आहे। बैलगाडी तयार करणारे एकनाथ महाराज त्यांनाही धन्यवाद आहे। पत्रकार काय नाव होत, शिवबाबालाही धन्यवाद आहे। म्हणजे त्याला पत्रकाराला धन्यवाद दिले की तुमची बामणी आता सगळ्या जिल्ह्यात जाते। फार सुंदर कार्यक्रम आहे। विठाला 5000 वर्षापूर्वी गोकुळ नावाचं गाव या जगामध्ये, ग्रंथामध्ये त्या गावानं आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला। ज्या गावाची नोंद ग्रंथानं घ्यावं, याला एक हातरुमाल बांधाव का, याला हवा लागत नाही, फॅन हातरुमाल मोहा बांधू का मग बारकोसा, ते नाही जमायचं, लय मोठं होईल। आता हवाच लागत। 5000 वर्षापूर्वी या भूतलावर उत्तर प्रदेश मध्ये एका गावानं आपल्या गावाचं सगळ्या जगानं कौतुक करावं। आपल्या गावाचं
जगानं येऊन नवल पाहावं यासाठी एक राजा पुढे आला आणि त्या राजाचं नाव आहे नंद राजा. राजा आणि प्रजा हे दोन्ही जर एकत्र आले तर क्रांती घडते. टाळी एका हातानं वाजते का? टाळीला किती हात पाहिजे? नुसता राजा एकटा काही करू शकत नाही आणि नुसती प्रजाही एकटी काही करू शकत नाही. मग गाव पुढे नेण्याकरता कोणाचं मत पाहिजे? राजा आणि प्रजा दोघांनी पुढे यायला पाहिजे. गावानं केल्यावर काय होत नाही, गावानं ठरवल्यावर काय होत नाही मला सांगा ना. एकट्याचा नोहे खेळ नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. एकटा माणूस काय करणार आहे मला सांगा. आणि एकट्या माणसाचं काय होत असते? अहो एकट्यानं काही होत नाही. देवही जगामध्ये सुरुवातीला ज्यावेळी अवतरले किती होते? किती जण होते? एकटेच होते. एकले नकंठेची येणे, एकले नकंठेची येणे आणि म्हणून केली निर्माण 14 भुवने. एकट्याला करमत नव्हतं देवाला. पहिले कोठेच नव्हते, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाहे कानोबा तेरे तेरे ते. एकटा देव होता. एकट्याच्यानं काय होणार होतं म्हणून देवाने ही निर्माण केली सगळी सृष्टी. एकट्याच्यानं काय होणार आहे मला सांगा. एकट्या माणसाला कर्म तरी का? तुमच्या घरचे माणसं सगळे लग्नाला गेले आणि तुम्ही एकटेच घरी राहिले, कुलूप लावून पाराच्या वाट्या येऊन बसता. काय झालं दादा? कर्म ना भाऊ म्हणला. म्हणजे काय घरचे सगळे कुठे गेले? लग्नाला गेले. कर्मच नाही. आणि एकट्याच्यानं काय होणार आहे? एक संघ पाहिजे. एकानं कोणीतरी पुढं व्हावं आणि बाकीच्याने त्यांच्या पाठीमागं व्हावं. तुम्ही पुढे चला, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही तुमच्या मागे आहेत. गावाचं परिवर्तन व्हायला वेळच लागला.
आणि म्हणून परमार्थ असो की संसार असो एकट्याचा नाही. ज्याचा जोडीदार जिवंत आहे त्याला हायतवर त्या जोडीदाराची किंमत कळत नाही. ज्यांच्या जोडीदारानं साथ सोडली त्यांना जाऊन विचारा की जिंदगी किती, जीवन किती अवघड आहे. हायतवर नवऱ्याची किंमत करायची शिकायला पाहिजे आणि आहे तोवर बायकोची बी किंमत करायला शिकायला पाहिजे. ज्या घरची लक्ष्मी गुजरली, घर असेल एखादं बामणीत, आता मला तर काही ठाव नाही, ज्या घरची लक्ष्मी गुजरली ते घर जर बामणीत एखादं असेल तर ते घर जाऊन बघा, घव लागत नाही, उदासीन लागत. ज्या घरचा परमात्मा म्हणजे लक्ष्मी नारायण, नारायण म्हणजे मालक गुजरला, ते घर जाऊन पहा, उदासीनी भरलेली आहे, उदासीनता भरलेली आहे, करमत नाही. एकट्याच्यानं काय होतं? संसारही एकट्याचा नाही आणि परमार्थ सुद्धा एकट्याचा नाही. एकमेका सहाय्य करू आणि अवघा धरू सुपंथ. सहकार्याशिवाय नाही, बिना सहकार नाही उद्धार. मंत्रच आहे नाही. आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल, आपल्याला सहकार्य केल्याशिवाय भाग नाही. आपला संसार आपल्या एकट्यावर भागत आहे का आपल्याला मदतीची गरज असते? किती जरी शेतकरी मोठा असला त्याला कोणतं ना कोणतं तरी साहित्य कोणतरी काय करावं लागते, घ्यावंच लागतं. मला कोणाच्याच घराला जायची गरज नाही आणि मला कोणाच्याच पाया पडायची गरज नाही. आर नसतंय बाबा. ऐन वेळेला कशाची मदत लागेल काही सांगता येत. बिना मदतीचा संसार होत नाही, बिना मदतीचा परमार्थ होत नाही. सहकार्याची भावना असली पाहिजे. माणसानं संकट काळामध्ये मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. संकट काळात मदत केली, सहकार्य जर केलं तर माणूस जन्मभर विसरत नाही विसरत. आणि म्हणून सहकार्यानं परमार्थ करायचा असतो, एकट्या दुकट्याचा परमार्थ नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये नंदराजा अवताराला आला आणि नंदराजानं गावाला विश्वासात घेतलं. पाहिजे तर नंदराजाने एकट्याचा उद्धार करून घेतला असता, गावाचा उद्धार करायचा होता म्हणून गावाला सोबत घेतलं. सगळ्या लोकांना वाटतं बिभीषण हुशार होता, रावणाला येड्यात काढतात लोक. ग्रंथाला विचारा ना, बिभीषण हुशार आहे की रावण? म्हणते बिभीषण बाळू मला हिको नको, माय कत्तईच नको, मस्त मला जत्रेतल्यावानी आवाज द्या. विठाला विठाला म्हणती बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाना. ग्रंथानं बिभीषणाला चांगलं म्हणलं नाही, रावणाला चांगलं म्हणले. का? रावणाला विचारलं होतं, तुला देवर्षी नारदान, तुला एकट्याचा उद्धार करून घ्यायचा आहे की कुळाचा उद्धार करून घ्यायचा आहे? दोन्ही सांगा ना. म्हणला जसं जमल तसं करतो. मग नारद म्हटले एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर देवाला शरण जा. देव आता पंचवटीमध्ये बसलेले, पाया पडले की काय झाला? जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, शरणांगता शरण्य मीचे को. तू जर आता अनन्य शरण प्रभू रामचंद्राने गेला तर कोणाचा उद्धार? एकट्याच. म्हणले मला कुळाचा उद्धार करायचा असेल, देवाला तिथवर न्यायचा असेल, देवाच्या हाताने सगळ्याचाच उद्धार करून मग देवाला विरोध करावा लागतो. विरोध करायचा म्हणजे काय करायचा? देवाची बायको चोरून ने म्हणली. काय अलीकडच्या दोन तुकडे आहेत ना, काय
पंचवटी सन्मुख जाता त्याच्या या स्टँड जवळ ठेवी रे, हलायले का जरा जरा स्टँड आउट, ठेवी स्टँड आउट पलीकडून फुलं गेलेत म्हणून हलायले म्हणतो, म्हणलं हवे ना हलाय. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, सकळ कुळ उद्धरणार्था मी सीता चोरून आणली. हे रावणाचे शब्द आहेत. माझ्या एकट्याच्या उद्धाराकरता मी देवाला शरण गेलो असतो, पण मी सकळ कुळाचा उद्धार करायचा म्हणून देवाचा मी विरोध केलाय, देवाची बायको इकडे चोरून आणली. हे रावणाचे शब्द येतात. रावणाचं काय चुकलंय त्याच्यात लय बघत जाऊ नका. बिभीषण शरण आला, बिभीषण शरण आल्यावर त्या बिभीषणाला प्रभू रामचंद्र म्हणले तुला लंका देऊन टाकतो. बरं म्हणाव ना, बरं बाबा तुमच्या आकारानं जसं असेल तसं करा. तो बिभीषण म्हणला मला तुम्ही लंका द्यायलात, मला लंकेचं मुख्यमंत्री पद द्यायलात, पण मला तुम्ही उमेदवार जाहीर केलाय मुख्यमंत्री पदाचा असं आमच्या भावाला समजलं तर भाव रातोरात भाऊ आमचा पक्ष बदलिते. बरं आमच्या भावाला पदा करता कोण्याही गटात जाची लाज वाटत, यदा कदाचित माझा भाऊ जर इकडं आला तर तुम्ही काय करता. प्रभू रामचंद्र म्हणले अरे येड्या, बिभीषण शरण रामायण करायचं आहे. मी उगच रामायणात शिरलो बाबा, असं का आम्हाला काय आलंय. बिभीषण शरण आयो करूंगा लंका दान, ये सुनकर रावण शरण आयो करूंगा अयोध्या दान. देव म्हणले मी तू आलास म्हणून तुला लंका द्यायलो. रावण जर आला ना रावणाला अयोध्या देईन म्हणले, कारण अयोध्या बी काही सामान्य नाही. माझं राज्य मी त्याला देईन, पण मी तुझा दिलेला शब्द मोडणार. म्हणजे बिभीषण आलेला आहे शरण अंगत, शरण आलेला आहे केवळ उद्धारा करता आलाय का सोन्या करता आलाय. बिभीषणाला रामचंद्र प्रभू पेक्षा महत्व कशाला द्यावं असं वाटलं, सोन्याच्या लंकेला. मग सोनं आवडलं की प्रभू रामचंद्र आवडले, मग कायचा शान आहे ते, याचा शाना. लोक म्हणले परी तो महामूर्ख जाना. खरं सांगतो तुम्हाला बिभीषणा परता मला बिभीषणाच्या पोराचं कौतुक वाटते. राज्याभिषेक झाला ना, बिभीषणाला लंका देऊन टाकली, रावण मारला गेला. बिभीषण लंकेचा राज्य मुख्यमंत्री पद होण्यासाठी वापस गेला लंकेला, पण पोरग गेलंच नाही रामचंद्र प्रभूचं ना बिभीषणाचं. बिभीषणाचा मुलगा अयोध्येतच राहिला, मी जाणारच नाही म्हणला. का लोक बापाला येड्यात काढतील तर पण मला बी येड्यात काढतील ना, काळटे तसंच निघालं म्हणते. माझ्या बापाचं नाव सांभाळण्याकरता, माझ्या बापाची प्रतिष्ठा सांभाळण्याकरता देवा मी तुमचे चरण सोडणार नाही. कोण म्हणलं, बिभीषण. मला काहीतरी काम द्यावं म्हणलं, मला इथं काहीतरी सेवा द्या. मग त्यावेळेस बिभीषणाला अयोध्येचा चौकीदार केला, कोतवाल. बिभीषणाच्या मुलाला काय केलं म्हणून, चौकीदार. आताही त्याचं दर्शन घेतल्याशिवाय अयोध्येची यात्रा पूर्ण होत नाही म्हणून. कोणाचं, बिभीषणाच्या मुलाचं. लेकरं अशी निघत जाऊ माणसाची, विठाला विठाला. त्याच्या महागारी मी त्याचं वर्णन करायला ते का मावस भाऊ एक काय बिभीषणाचं पोरग. महागारी तुमच्या लेकराचे नाव निघावं असं तुमच्या लेकरानं वागावं. बापाला येड्यात काढ ग्रंथानं. कोणाला काढ, बापाला. आणि बिभीषणाच्या मुलाला मला मुलाच्या हातातच कारभार दिला. तू याकडेच राहू देवा म्हणले, लंकेचा कारभार कोणी आलं गेलं तूच सांभाळी जाय. स्वागत अध्यक्षच केलं सप्त्याचं. इतकी ताकद त्या बिभीषणाच्या मुलामध्ये. अरे रामायण करायचं हे सांगितलं असेल मी काय सांग, मग मला हे सांगायला वेळ नाही, मला कल्याणाचा मार्ग सांगायचा.
एकट्याचा उद्धार करून घेणं नवले का खानदानाचा कुळाचा उद्धार करून घेणं नवले? कुळाचा उद्धार करून घेणं नवले. राव आणि गाव याच्यामध्ये एकटा राव काही करू शकत, गाव करील ते राव करू शकत नाही. म्हणून गावाला घेऊन चाललं पाहिजे. विठाला विठाला नंदराजाच्या लक्षात आलं होतं मी माझ्या एकट्यापुरता परमार्थ करून मला चालणार नाही, मला गावाला घेऊन चालायचे. म्हणून मिटिंग घेतली, ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये नंदराजानं प्रस्ताव मांडला. हे पहा, आपल्याला ही संधी मिळाली, मनुष्य जन्म मिळालाय, संसार तर ढोरं वासरे करायलेत, आपल्याला परमार्थ करायचा, चला माझ्यासोबत आपण परमार्थ करू. महाराज म्हणले तुम्ही म्हणताल तसं. गावानं कोणाच्या तरी मागं चाललं पाहिजे, गावानं कोणाचं तरी ऐकून चाललं पाहिजे, गावाचं भलं होत असते. त्याला काय कळायले ते कोणता शाना आहे बापा, इतकाच झाला की मग गावाचा तसं करीत जाऊ नये. अरे बाबा तू कर, आम्ही तुझ्या माग आहे. आणि गावाच्या विकासासाठी दुश्मन जर पुढे झाला तर त्याला पुढे होऊ दिलं पाहिजे. त्यानं म्हणलं ना बाबा तुमची पार्टी निवडून आलेली, माझी पार्टी पळलेली आहे, पण पळलेली असली तरी मी 1 लाख रुपये निधी आणतो, काम होऊ देतं का? काम आम्ही करू लागतो, पाणी टाकतो तू ह्या कामावर, आण जा, असं म्हणलं पाहिजे. तू आता का काम बिल्लच निघू देत नाहीत रे. माती होती गावाची, गावाची माती होती. आण रे, आम्ही नारळ फोडतो, तू ह्या कामावर आम्ही पाणी टाकतो, चल पाणी टाकू लागतो, आण. 20 लाख रुपये गावात आलेत भले माणसं. असं गावानं वागलं पाहिजे. आणि त्यातले त्यात अशा तुमच्यासारख्या गावानं तर लय चांगलं वागलं पाहिजे. गाव लहान आहे आणि पुन्हा बसलेलं आहे नवच बसले की वाटतं. नवं बसलंय म्हणजे रस्ते करता येतात, नाल्या करता येतात, घर चांगली. तुमचं गाव तर जयपूर सारखं व्हावं, जयपूर सारखं. जयपूर बघितलं का तुम्ही? कोण नसन पाहिलं, मोबाईलवर पहा. जयपूर नावाचं एक गाव आहे, जिल्हा आहे राजस्थानचा, त्याला पिंक सिटी म्हणतात. पिंक, गुलाबी शहर. गुलाबी शहर का म्हणतात माहिती आहे का? जयपूरच्या कोणाच्याही घराचा कलर गुलाबी आहे, कोणाच्या बी हो. जयपूरचा राजा जानसिंग म्हणून होता, जानसिंग. त्या राजा जानसिंगनं 100 वर्षापूर्वी, बारकाई नाही का, 100 वर्षापूर्वी पॅरिस, लंडनची राजधानी, पॅरिसला जाऊन गावाचा नकाशा आणला होता. किती वर्षापूर्वी? स्वातंत्र्याच्या अगोदर भारत हे राजा असे होते मोठा लोक. राजा पॅरिसला गेला जहाजानं, विमानं नव्हती तेव्हा, होडीनं गेला, टोकऱ्यानं गेला. तिथून त्या काळात इंग्रज आणला एक नकाशा, आणि त्याचा नकाशा असा आहे, तुम्ही कोणत्याही गल्लीनं गेलात आणि कुणीकडे निघालात तर कुणीकडे रस्ता निघत आहे. 3 दिवस होतो मी तिथं, महाराजाची मूर्ती करायसाठी गेलो. तुम्ही कोण्याही देशानं कोण्याही रस्त्याने निघा, कोणताही रस्ता तुम्हाला तेवढाच वाटणार. रस्त्यातच पुराट्या, रस्त्यातच तुराट्या, रस्त्यातच लेकरं हगाय बसलेत, तुमच्या माती करून येऊन सनी. असं नाहीच, कोणीकडे जायला रस्ता तितकाच. रस्त्यातच संडास, रस्त्यातच बाथरूम, रस्त्यातच उडवा कयाचा, गौऱ्याचा. तुमच्या गौऱ्या मातीत बसल्या नेऊन सनी. अहो आमचं तुमच्या गावाचं म्हणालो का आम्ही लांबल्ल सांगाय. तिथंच कडबा, तिथंच तुराट्या, तिथंच सगळा आहा. चला तुम्ही मोबाईलवर संध्याकाळी पहा, गुलाबी शहर टाका, जयपूर जिल्हा आहे. जिल्हा बी असा काय थत्तर मतर नाही. मग हे असे आपल्या नांदेड परभणी सारखे 10 जिल्ह्यामध्ये बसतील एवढा जिल्हा आहे. आणि कोणत्याही गल्लीला जायचं सारखाच रस्ता दिसणार, सारखाच रस्ता दिसणार. भल्लं मोठं शहर आहे, विमानतळ आहे तिथं. म्हणलं तर 3 दिवस होतो मी मुक्काम. राजा जहानसिंगचा असा मोठा पुतळा बसवला गावानं. आजही गाव केवढा जरी बंगला बांधला सारखाच कलर देते, कलरच बदलित नाही. गुलाबी शहर. बाहेर देशातले लोक आता त्याचा अभ्यास करायला आलेत की राजा कसा असं, कसा नकाशा काढला. कुणीकडे पाहिलं वरून हेलिकॉप्टरनं तरी रस्ते सारखेच दिसणार. रस्त्यात कोणी पुढे येणार नाही, अतिक्रमण करणार नाही, सांगितलं त्याच्याशिवाय बांधकाम दुसरं काही करणार. बघा मोबाईलवर संध्याकाळी. मग मला म्हणतात की तुम्ही खरंच आज बी तर आज कोण कोणाचं ऐकायला.
मला दुसरा रंग द्यायचा आहे म्हणल्यावर कोण काय म्हणणार होतं? अजिबात नाही, गुलाबी गुलाबी. बांधकाम परवानाच मिळत नाही त्याच्याशिवाय. त्या काळात राजानं सगळं गाव पाडून टाकलं आणि गावातल्या सगळ्या लोकांना पैसे दिले. अशा पद्धतीनं बांधकाम करायचं ना. ही तुम्हाला किती जागा होती? आमची 2 गुंठे, ही 3 गुंठे घे, असं बांध. याला म्हणतात राजा. त्या राजाचं मी आज इथून बामणीतून वर्णन करायला तेव्हा मावस भाऊ आहे. अरे नाव निघतंय तुमचं, तुम्हाला काम करावं लागतंय आणि काम करणाऱ्याला साथ द्यावं लागते. विठाला विठाला हे कामाशिवाय माणूस काही करू शकत. रयतेचं राज्य यावं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी संकल्प केला, प्रतिज्ञा केली आणि त्या प्रतिज्ञेला मावळ्यानं साथ दिली. महाराज भगवा फडकवला राजगडावर. 16व्या वर्षी राजाचं तोरण बांधलं, राज्याचं, हिंदवी स्वराज्याचं. कितव्या वर्षी? आणि म्हणून तर हे आमच्या आता पोरं सोर म्हणालेत एकच राजा, एकच राजा इथे जन्माला. वा, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. वा, माझ्या राजाचं नाव आमच्या पोरायसाठी. हो, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. आजही त्या राजाच्या छबी पाठीमागं शिल्लक आहे का? काम चांगलं आहे ना. राजाने ठरवलं तर प्रजेनं मदत करायला पाहिजे. एक एक मावळा असा झाला महाराज, त्या मावळ्याचं रक्त सांडलं पण मागं सरकत नाही. तसा राजा चांगला मिळावा गावाला आणि प्रजेनं साथ द्यावी. गावाचं कल्याण. ही बामणी का उगाच 4-5 वर्ष आमच्या हातात द्या. दिल्लीचे लोक बामणी बघायला यावं, येडे समजाले का तुम्ही? दिल्लीचे हो बामणी म्हणजे काय? आमच्या खेड्यापाड्यामध्ये असं असं गाव नाही ना. कसं नवीन आहे का इकडे गाव? आणि मास्टर प्लॅनचं गाव आहे. प्लॅनिंग काढलेलं आहे, कुठेही काही नाही, असं ठरलेलं आहे सगळं. हे प्रवेशद्वार, भव्य प्रवेशद्वार, रस्ता चांगला झाला, इथं मस्त मंडप होते 5-50 लाखाचा. साथ द्या. काय द्या? साथ द्या, एकमेकाला साथ द्या. अरे तुम्ही पुढे व्हा म्हणा, आम्ही तुमच्या मागे आहे. चला होऊ द्या. निवडणुकीत काय होऊ द्यायची तर होऊ द्यायची ना. पुन्हा निवडणुकीत हात हे धरायचा काय मनगट. मी काल एका ग्रामपंचायतीला भेट देऊन आलो, म्हणजे ग्रामपंचायत मध्ये गेलो नाही, कीर्तन केलं भोर तालुक्यात. पुरंदर किल्ला नाही का, त्याच्या पायथ्याला. तर मला ते कीर्तन झाल्यावर 5-6 जण भेटले. माझ्या मोबाईलवर फोटो आहे. ते 5-6 जण जे आलते का, ते 5-6 जण 5 पक्षाचे तालुका प्रमुख होऊन, जिल्हा प्रमुख होऊन, मोठाली माणसं होती. आमच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी आम्ही संगत चहा पितो म्हणले, फार्म भराय बी संगत जातो. एक जण तर म्हणला महाराज यानं मताला 15,000 दिले. ते मला समजलं. मी ह्याला काहीच म्हणलं नाही. ह्याला विचारलं किती दिले? 15. मी याच्या माघारी जाऊन 25 देऊन आलो म्हणला मताला. आणि त्याला म्हणलं तो किती दिले? ते म्हणला मी 15 दे, मी 25 देऊन आलो. यालाच फोन केला म्हणले मी.
त्याचीच पार्टी निवडून आली म्हणजे मै पडली. पैसे दिले झोकायला, पण आम्ही त्याला पैसे दिले तरी काय म्हणलो नाहीत. म्हणले हे बघा आम्ही पार्टी निवडून आली की त्याची पार्टी निवडून आली की मी पहिला गेलो हातात हात द्यायला, आणि त्याच्या मिरवणुकीत मीच संगच गुलाल. लोक म्हणले कोण निवडून आलं, म्हणले मित्र, आणि लगेच संगत चहा प्याला. त्याचा पहिला सत्कार त्याच्या घरी झाला नाही, म्हणला माझ्या घरी झाला. माझ्या बायकोनं आधी त्याला ओवाळलं. आणि त्याची ग्रामपंचायत कशी माहिती, ग्रामपंचायतचा विचार केला तर तुम्हाला त्या तिघा चौघांना मला हिशोब सांगितला, याला विचारा आम्हाला चक्रा आल्या. एक जणाच्या 1000 एसट्या होत्या. पडलेलं पार्टीवालं किती हजार, 1000 त्या ट्रॅव्हल्स नाही कंपनीला दिलेल्या. कुठे दिलेल्या, कंपनीला. आणि एक जणाची 400-500 एकर फ्लॅटिंग नाही, म्हणला 400-500 एकर उगाच असं आहे. मी म्हणलं 1.5 गुंठा आहे, म्हणलं आमच्या तर आम्हाला झटका आला. 60 न चाललंय म्हणून त्याचे 400-500 एकर 400-500 फ्लॅट होते बांधायचे. बिल्डर होतं, 400-500 फ्लॅट बांधायलो. म्हणला बारीक कसं काम आहे. मी मायो तरी केवढ्याला एक चाललंय ना, ये रे 1.5-2 कोटीला एक चाललंय. 500 फ्लॅटाचे पैसे किती झाले यंदा, हिशोबच होत नाही म्हणून त्या मोबाईलात बसच ना. ते म्हणलं मग 1000 गाड्या आहेत, आणि ते म्हणलं मग 1000 फ्लॅट बांधकाम चालू आहे, 1 कोटी 1.5 कोटीला एक. मी म्हणलं मला झटका फटका येईल, आणि काय नाही मला हे पारडं येऊन, मला पारडं म्हणला निवडणुकीत येणं पारडं. आणि त्या दोघांची इतकी मैत्री. ते म्हणलं महाराज ते काँग्रेसचं, मी भाजपचा आहे. त्याच्यामुळं नातं काय नाही म्हणलं, पण नातं मित्र. दुसरं एक सरपंच होतं, सरपंच मोटरसायकल पडलं होतं. ते तर ह्याला इकत घ्यायचं होतं. ते दोघे डोळ्यात पाणी आणू लागले. ते राष्ट्रवादीचं, हे भाजपचं, हे काँग्रेसचं. म्हणले महाराज आमच्या इथं जत्रा असते. म्हणला जत्राच करा वाटतं. काय झालं म्हणजे सरपंच म्हणले पायाला मार लागलाय, पाय मुडपलाय, त्याला बाहेरच निघायला. म्हणलं तुम्ही कोण आहेत, म्हणला मी भाजपचा तालुका. ती काँग्रेसचा आहे म्हणलं. आणि हे डोळ्यात पाणी आणाले. महाराज मी म्हणलं काय आमच्या इकडे राजकारण मातीत गेले रे. हे भाजपचा तालुका, देशे राष्ट्रवादीच्या सरपंचाच्या विषयी डोळ्यात पाणी आणाले. ते असतं तर म्हणलं तुम्हाला अजून आनंद वाटत होता. लय माणूस आमच्या गावचा हिरा आहे म्हणलं. आणि त्यानं याची पार्टी पाडली. त्यानं हे म्हणलं महाराज मी त्याला 3दा विकत घेतो, पण माणूस चांगलं आहे हो. त्याच्या त्या स्वभावावरच निवडून आणले मला. त्यानं 15 दिलेत, मी 25 न दिले. महाराज त्याचं राजकारण, त्याचं वागणं बघितलं. मी म्हणलं मी बामणीला चाललो. मला काय म्हणणं बा, मला न्यारच व्हाल. लाजा वाटायला आपल्या इकडे लोकांच्या वागण्याच्या तरा. त्याचे फोटो आहेत माझ्याजवळ, सगळ्याच्या गंध होते डोसक्याला. आणि असे आपले तरी कपडे बरे आहेत, त्याचे साधे कपडे. त्याच्या गाड्या, बामणीची सगळी जमीन इकली तर त्याच्या गाड्या याच्या नाही तितकी गाडी. इतका गाड्या त्याच्या. त्याने साधी गाडी आणली होती. म्हणला काय वजन मारायचे महाराजाजवळ दमन मर्यादेनं जात जाऊ. अशा हात जोडूनच होते निघोस्तोर मला. मी म्हणलं इतकी जायदाद असल्यावर आमच्या इथं महाराजाला पाय दाबायत होते. म्हणलं पाय दाब महाराज फाराज. म्हणला काय सोंग येत आमच्या इकडे लोकांचे, काय माणसं येत रे बाबा. म्हणलं माय तुम्ही काय कौतुक आहे म्हणलं तुमचं. अरे भले माणसो, तुमची प्रगती व्हावं, तुमच्या घरी लक्ष्मी नांदावं, तुम्हाला आरोग्य लाभावं, आणि तुमच्या सगळ्याचं असंच प्रेम राहावं म्हणून मी डोळ्यात पाणी वापस आलो. रात्री 12ला मला त्यानं काढून दिलं. काय कौतुक आहे. 40 आणि 50 हजार रुपये कीर्तनाला देऊ लागले. महाराज म्हणले कीर्तन लय पटलं आम्हाला. त्यानं 20,000 देतो म्हणले, 40 दिले. मी म्हणलं नाही बा आम्हाला काय नाही, राहू द्या म्हणले आमच्याकडून. ये जा बा म्हणले महिन्या खंडाला कवा बी. इकडे काही येणं होत नाही. महिना बंद, महिना 2 महिन्याला कवा तरी एकदा येत जाय. डोळ्यात पाणी आणले ते का आपले कोणी आहेत की का हाय. एवढे मोठाले माणसं, श्रीमंत माणसं, काय नम्रता, काय मर्यादा, काय एकमेकाचं प्रेम. अरे हेच तर बामणीत पेरायचं. काय ह्याला आलो का इथं मी पेरायचंय, दुसरं काय पेरायचं. काय पेरायचं नाही मला. हे देव चालूच आहे. 8 दिवस ऐकले की मला पेरायचं नाही दुसरं काय. आमची बामणी दस्तापूर मध्ये मला फरक वाटत नाही, दोन्ही एकच वाटत. मला काय पेरायचं दुसरं. किंबहुना सर्व सुखी
पूर्ण होवो नितीही लोकी मजी जो आदी पुरखी अखंडित. गाव सुखी झालं पाहिजे. गावातला प्रत्येक माणूस एकमेकाला म्हणला पाहिजे तुम्ही यंदा, आता मी गेल्या साली पुढे होतो, तुम्ही यंदा पुढे व्हा. हे बघा हे मी गेल्या सालचा हिशोब, हे 50,000 उरलेत, हे बघा हे धरा, तुम्ही करा यंदा, आता आम्ही तुमच्या माग. अशा पद्धतीने आपली बामणी चालली पाहिजे. का चालली पाहिजे? योगायोगानं सगळ्या क्षेत्रातल्या लोकांसोबत आपल्या गावातला एक माणूस काल परवाचं लेकरू सगळ्या लोकांसोबत उठायले बसायले. अरे इथं आणल्यावर कोणाला आणायचं सांगा, दुसऱ्या दिवशी रोहिदास घेऊन येते. तुम्ही काय समजायचं? सगळे संघ चांगलं उठणं बसणं झालंय. आपला झरा असला पाहिजे, आपल्या गावाचा पाईपलाईन असली पाहिजे. अशा पद्धतीची वागणूक आहे. गाव चांगलं झालं पाहिजे यासाठी गावातल्या प्रत्येक मंडळीनं पुढे आलं पाहिजे. नंदराजानं एकट्याचं बघितलं की गावाचं बघितलं, गावाचं बघितल्यावर मग नंदराजानं ठरविल्यावर गाव काय म्हणलं तुम्ही म्हणताल तसं. आणि मग त्या दोघाच्या संगनमतानं केलेल्या परमार्थाला फळ कोणतं आलं? गोकुळच्या सुखा सुखा अनंत पार नाही लेखा. बामणी आपली चमकली पाहिजे. गावातल्या सगळ्या नवयुवकानं पुढे आलं पाहिजे. गावातल्या लहानातल्या लहान, गरीबातल्या गरीब, श्रीमंतातल्या श्रीमंत माणसानं पुढे आलं पाहिजे. पोरोपट्टी करा, काय लागायचं तर मी हे लागू द्या. गाव आनंदात वर्षभराची एकदा दिवाळी आहे. काय दिवाळी अशी साजरी केली? गावाच्या प्रत्येक घरावर झेंडा लागला पाहिजे. प्रत्येक घरावर मस्त आंब्याच्या पानाचे तोरणे बांधले पाहिजे. घराला, घराच्या दारात सडा टाकला पाहिजे. रांगोळी केली पाहिजे. सगळ्या लेकी बाळे आल्या पाहिजे. सप्त्याला, दिवाळीला येऊ नको म्हणाव, सप्त्याला ये. सगळे जावई आले पाहिजे. गणगोत आलं पाहिजे. साधू संताचा सन्मान झाला पाहिजे. मंदिर घव 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 बाजून आता किती मस्त झाडं झालीत बघा. आता लय घव लागायले. आता मला जागा नाही दस्तापूरला, इचारा देवाला जागा आहे का आमच्या घरापुढी, पारापुढी जागा आहे का सांगा बरं. असे झाडं गिडे लावायला आहे का जागा? सप्त्याला नव्हती, कार्यक्रमाला नव्हती, तर आम्ही बळच केली जागा. होती का जागा? घर पाळलं म्या, जागाच नव्हती. तेरीच्या दिवशी घर पाळलं बापाच्या. म्हणलं आजच हे दुःखात आहे तर भाऊ पाडू देते, पुन्हा म्हणते जाऊ द्या ना. हे बी पाडा म्हणले बिचारे. पाळड जागा झाली विचारात. अरे जागा करावं लागल्या तर आम्हाला, तुम्हाला बामणीत आहे ती जागा हवा का? काय आनंद आहे. असाच आनंद गावात टिकला पाहिजे. आणि हे सगळ्या मंडळीनं मिळून काम केलं पाहिजे. आणि तेच तर सुख या जन्मामध्ये. पुन्हा काय येणार आहे? पुन्हा बामणीला येणार नाही तुम्ही. मागुता हाची जन्म पावशी, हे
हे तो न घडे रे सायाशी, भोगिले सुख दुःख जानशी, कार्यांध होशी जाणोनिया. पुन्हा जन्म मिळणार आहे का आपल्याला? असा मस्त कार्यक्रम करायचा. अरे होऊ द्या, काय लागायचं तर लागू द्या. पुढाकार घ्यायचा चांगल्या जमीनदारानं पुढाकार घ्यायचा. 10-15 हजाराला घस लावून घ्यायचा. दत्तरावजी नंबर 1 लग्न झालं. नंबर 1 लग्न झालं. मी लग्नाला आलो ना, मी आलो लग्नाला. नंबर 1 असं पुढं झालं पाहिजे. मस्त करायचं. घो 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 घो. हे बघा इमानदारनं सांगतो, हे जन्म पुन्हा नाही रे दादो. आजच का आहे तर आनंद आहे. पुन्हा काय एकदा मातीत गेल्या कोण कोणाचं येईन का आहेत. कुठं जाताल माणूस काय सांगताय कर्मानुसार. आणि म्हणून तो नंदराजाचा संकल्प गाववाल्यांनी मानला आणि गावानं नंदराजाने मिळून परमार्थ केला. आणि त्या परमार्थाचं नवल असे, देवाला घरा नंदाची गावा, धन्य त्याच्या दैवा. देवाले देवाले नंदराजाच्या घरी. आणि देव आल्यामुळे गावाचं कौतुक तुकोबरायानं केलंय की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नर नारे. मग कसा आनंद साजरा केला. गुढिया तोरणे करीती कथा गाते गाणे. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नर नारे. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नर नारे. विठोबा रखुमाई. आल्याचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाले. हळूहळू हळू गोकुळामध्ये देव वाढायला लागले, रांगायला लागले. देवाचं कौतुक तुकोबाराय नामदेवरायाने केलेलं आहे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखिला से. भगवान रांगायला लागले. रंगता रंगता देवाने हळूहळू अशा लीला केल्यात. एक एक गोष्ट अशी सांगायसारखी आहे. आजूबाजूला बघितलं देवानं, कोणीच दिसेना. बारकी लेकर सुद्धा लय लक्ष ठेवतात बरं. बाजूला बघ आले तिकडं तिकडं कोणी दिसेना गडे. मग आता काय करावं. बारीक मातीचं ढेकूळ घेतलं आणि टाकलं तोंडात. ते पाहिलं बळीराम दादानं. बळीराम दादा पळतच गेले. मैया मैया कृष्णानं माती खाली. आई ग आई नाही खाला. जना
गाडीला घालू नको, मला एक सोयरीक जमवायची, आणि जर जमलं तर सवत साखरपुडा लावायचा, ती हार त्या दोघाला घालतो राहते, एक जणाची सोयरीक आहे आत. इकडं आण बापू. आपल्या परमार्थाला आणि संसाराला दोन्हीलाही मोकळी झाली. मी लय लवकर करून टाकत असतो यायचं, हे बघायचं कसं लग्न करून टाकलं. झालं, लेकरं बाळे झाले, परमार्थ करायला मोकळे झाले. कालवान अवघड आहे. विठाल विठाल. काय खाल्ली? ती खाल्ली का नाही म्हणली. बारकाली लेकर लबाड लई बोलती. कसं सांगू का तुम्हाला, नाही म्हणणार नव्हते देव, सहजच निघून गेलो. आता हे लेकराला विचारा, होय सायकल खेळता वेळी माणूस पडते की नाही, पडल्यावर लागते की नाही, लागल्या पडलेलं बघितलेलं माणूस काय म्हणते, लागलं का, आणि ते काय म्हणते, अरे कोपर फुटला की तुला, कोपर फुटू जा म्हणजे लागलंच नाही, मातुडं लावायले, कोपराला मातुडं लावायले. तसे देव सहजच म्हणले, कृष्णा माती खाल्ली का, नाही नाही म्हणल्यावर बळीराम दादा म्हणले त्याला आ करायला लाव. आ करायला लावलं, अशी काठी उगारली, माती दिसली का मध्ये, भुवन त्या पोटी 14 उगारिली काठी, भुवने त्या पोटी 14 धेके. 14 भुवनाचं पोटात दर्शन करून दिले. ही देवाची लीला आहे. बसलेली माणसं म्हणतील, महाराज याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण काय? शास्त्रीय कारण असं आहे, आपले लेकरं माती खातात, पण आपल्या लेकरांना माती खाल्ल्यावर डॉक्टरची भरती होती, पण देवानं माती खाल्ली मातेचा फायदा करण्याकरता. का माती खाल्ली माहित आहे? यशोदेने 1000 वर्ष एका पायावर उभा राहून नवऱ्यासंग तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्याचं फळ देण्याकरता सगळे देवदेव पृथ्वी तलावरले मै माय कवा करीन म्हणले, हिला एकदाच सगळं घडवून आणतं म्हणून पोटातच दर्शन दिलंय. ही देवाची लीला आहे. हे असं असतंय मोठ्याचं काम. याच्या पाठीमागचं अध्यात्म असं असते. माती खाल्लेलं सांगाय रिकामी नाहीत आम्ही, मातेचा फायदा कोणता झालाय ते सांगायला आलो. विठाल विठाल. अशा देवाच्या लीला अनेक आहेत बाबा. आता सांगावं तरी किती, पुढच्या गावाला जावं लागते. आणि म्हणून एकच आहे, अशा अनंत लीला देवानं केल्या. उरलेल्या वेळात खेळ खेळली, शितुऱ्या जमा केल्या, दही दूध तुपलोनी खाऊ घातले, आणि त्याला प्रसाद दिला. तीच प्रसन्नता आमच्या बामणीच्या प्रत्येक माणसाच्या पदरात पडावी, या हेतून हे सप्ताह आहे. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मी 1 तास झालं बोलायलो. या माझ्या बोलण्याचा प्रत्येकाने अभ्यास करावा, आणि तशा पद्धतीनं गावामध्ये प्रत्येकाने आचरण करावं, आणि गावाचं सोनं व्हावं, आणि तुमचंही सोनं व्हावं. गावाचंही सोनं व्हावं आणि तुमचंही सोनं व्हावं, अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे. माझ्या मात्र आता पुढच्या गोष्टी मला जावं लागतात. इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली